आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। पुण्याच्या चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधील अत्याधुनिक मिसाइल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी फडणवीस आणि अजित पवारांनी स्टेनगन हातात घेतल्याचं बघायला मिळालं। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, नीट महायुतीच्या बातम्या द्या, नाहीतर बघा, अशा शब्दात अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली। काळाची गरज ओळखून 2017 मध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मोनोपॉलिसी सुरू करण्यात आली। भारत शक्तिशाली बनतोय, क्षेपणास्त्राला लागणारे 60% पार्ट्स भारतात बनतात। हे केवळ पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या धोरणामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। माझी 75% राजकीय कारकीर्द अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेली असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं। त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सुनावलं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास माझ्या कारकिर्दीत झाला, पण माझं नाव घ्यायला महेशला काय झालं? शेवटी आपण महायुतीतच आहोत, हे याद राखा, असं अजित पवारांनी खडसावलं। अजित पवारांनी पुण्यामध्ये होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरनं पुणे पोलिसांना चांगलं झापलं। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवरती मकोका लावा, त्यांची शहरातनं धिंड काढा, अशा थेट सूचना अजित पवारांनी दिल्या। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशी तक्रार बीडमधल्या भागचंद महाराज झांजे यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर गेल्या 5 दिवसांपासून भागचंद महाराजांना धमक्या येत आहेत। पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, मात्र आता एक संस्था कमी करण्याचा भाजपचा डाव आहे। कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वेत समावेश करायचा होता। आमच्या हक्काची कोकण रेल्वे वळवून दुसरीकडे नेणार असाल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही संयमी आहोत, याचा अर्थ नेभळट नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला। छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त विधानानंतर राजीनामा दिल्याची माहिती संस्थेनं दिली। वांद्रे कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या। माझे पती धनंजय मुंडेंचं वार्षिक उत्पन्न 65 कोटी आहे, त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे, त्यामुळे 15 लाखांची पोटगी देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली। त्यावेळी त्या बोलताना भावूक झाल्या। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा धनंजय मुंडेंवरती वरदहस्त असल्याचा आरोप देखील करुणा मुंडेंनी केला। मला कलेक्टर ऑफिस आणि पोलीस स्थानकात मारहाण केली, पोलीस कधी उचलून मला पोलीस स्थानकात घेऊन जायचे, असाही आरोप त्यांनी केला। करुणा मुंडेंचा 18 वर्षांचा मुलगा शिशिव यानं आई करुणा मुंडेंविरोधात सोशल मीडियावरती पोस्ट केली। माझे वडील बेस्ट नाहीत, मात्र त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही। 2020 पासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत। वडिलांनी घर सोडल्यानंतर आईनं आम्हाला हाकललं, असा गंभीर आरोप शिशिव धनंजय मुंडेंनी केला। माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाही, तिनं घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या-नाट्या गोष्टी पसरवत राहिली, असे गंभीर आरोप श्रीशिव मुंडे यांनी आई करुणा मुंडेवरती केले। धनंजय मुंडेंवरील आरोप किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगानं कोणत्याही आरोपांवरती कोणताही निर्णय नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दिली। अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावरती कोर्टानं निकाल दिल्याचं वकिलांनी स्पष्टीकरण दिलं। धनंजय मुंडेंना खोटं बोलण्याची सवय आहे, मुंडेंच्या वकिलांचा दावा देखील खोटा आहे, असा आरोप अंजली दमानी यांनी केला। तर फक्त मंत्रिपदाचा नाही तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्या, अशी मागणी दमानी यांनी केली। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालणाऱ्या पक्षात धनंजय मुंडेंसारख्या लोकांचा समावेश आहे, त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, तसंच मुंडेंनी नैतिकता म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलं। तर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंवरती कौटुंबिक न्यायालयानं ठपका ठेवलाय। तसंच करुणा शर्मा या मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निर्वाळा सुद्धा कौटुंबिक न्यायालयाने दिलाय आणि करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात मुंबईतल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि कोर्टाचा हा निकाल धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। फॅमिली कोर्टाच्या या निर्णयानंतर दिवसभरात या प्रकरणात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आणि दावे प्रतिदावे बघायला मिळाले। याची सुरुवात झाली ती धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंह यांच्या वक्तव्यानंतर। कोर्ट ऑर्डरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख नसल्याचं ते म्हणाले। नाही, ते जे घरेलू हिंसाचार आहे ते तो अगोदरपासून चालू आहे। तरी पण एक महिला म्हणून मी घरामध्ये होती,
आणि लपवत होती सगळी गोष्टी. पण 2019चे नंतर मंत्री झाल्यानंतर ते माझा सोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी की मला तू नको आहे आता. तो मी डोमेस्टिक व्हायलेन्सचा केस केला आणि सोडला पण ना. कौटुंबिक हिंसाचार हे शब्द कोर्टाने वापरलेला नाही आहे. कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी करुणा शर्मा बरोबर त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिप होते हे मान्य केलेला होता आणि त्यामुळे फक्त उदरनिर्वाहासाठी तिला काहीतरी पैसे अपेक्षित आहे किंवा द्यायला पाहिजे म्हणून तिला 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे, तेवढंच. बाकी जे काय चाललं आहे हे कौटुंबिक हिंसाचार, दोषी मानलं, हे मानलं, हे सगळं खोटं आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. लाडक्या बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घुमला. माझ्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चारी मुंड्या चित केलं. लाडक्या बहिणींनी निर्माण केलेल्या महालाटेत भले भले वाहून गेले अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती टीका करत लाडक्या बहिणींचं कौतुक केलं. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे. MIDCच्या जलवाहिनीवरती तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध दुरुस्ती कामं सुद्धा हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी जल अभियंत्या खात्याचे 44 अभियंते आणि 200 कामगार कर्मचाऱ्यांनी 30 तास अविरत कामगिरी केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, तर 19वा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी ते PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करणार आहेत. अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 592,34,90,000 रुपये वर्ग झालेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. पुण्यात GBSच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यात मोरिया स्पर्श या सोसायटीतनं घेतलेल्या नळाच्या पाण्याचा नमुना GBSच्या विषाणूनं बाधित असल्याचं NIV अहवालात स्पष्ट झाले. नांदेडमधल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात महाविकास आघाडीतील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुका आपण महायुतीत लढणार आहोत, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घेतला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतल्या कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर दिलासादायक वातावरण होतं. पुढचे 2 दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यामुळे दुपारी उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या. चंद्रपुरातील ब्रह्मपूर इथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय. राज्यामध्ये हमीभावानं होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर बंद झाल्यामुळे सोयाबीनचे दर गडगडलेत. हमीभाव 4,892 रुपये असताना खासगी बाजारात जेमतेम 3,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. देशातील सर्वात मोठं बंदर ठरणाऱ्या वाढवणलगत आणखी एक शहर वसवण्याचं नियोजन आहे. बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारनं 13 गावातील 33.88 चौरस किलोमीटर क्षेत्रात विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ आणखी एक मुंबई वसू शकेल. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मोठा निधी खर्च करावा लागतोय. ही बाब लक्षात घेऊन अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क आकारण्याचे संकेत देण्यात आलेत. मुंबईकरांकडून दरमहा 100 रुपयांपासून ते 7,500 रुपये घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क वसूल केलं जाणार आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी परभणीतून निघालेला लाँग मार्च 17 फेब्रुवारीला मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचणार आहे. या मोर्चामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना बिल्डरांकडनं नुकसान भरपाईपोटी 200 कोटींहून अधिक रक्कम वसूल झालेली नाही. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिलेले आदेश कागदावरतीच राहिलेत. पंढरपुरातील माघी यात्रेत भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून देण्यासाठी 5 लाख बुंदी लाडू आणि 50,000 राजगिरा लाडूची प्रसादाची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. पुणे महानगरपालिकेने सलग 9व्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक वर्ष 2025-26च्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसून जुने दर जैसे थे राहणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात 4 महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे. महामंडळानं कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या फॅमिली पासचा कालावधी 2 सत्रात प्रत्येकी 1 महिन्यानं वाढवलाय. एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासासाठी मोफत फॅमिली पास दिला जातो. पुण्यात चालकांचं समुपदेशन, संवाद आणि प्रशिक्षण याचं फलित म्हणून पीएमपी बस अपघाताला ब्रेक लागलाय. अपघातग्रस्तांचं प्रमाण देखील लक्षणीयरित्या कमी झालंय. पीएमपी प्रशासनानं चालकांना योग्य मार्गावरती आणल्यानं अपघाताचं प्रमाण घटलंय. जीएसटी नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत जीएसटी विभागानं इंडिगो कंपनीला 115 कोटी 86 लाखांचा दंड ठोठावला. जीएसटी विभागानं या संदर्भात आदेश जारी करत दंडाची कारवाई केली. कोलकाता इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरती देखील उडान यात्रा कॅफे सुरू होणार आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या निर्गमनद्वाराजवळ जागा निश्चित करण्यात आली आहे. पुणे विमानतळावरती उतरणाऱ्या विमानांना आता मार्शलिंगची आवश्यकता भासणार नाही, कारण पहिल्यांदाच विमानतळ प्रशासनानं स्मार्ट व्हिज्युअल डॉकिंग मार्गदर्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कोणत्या पार्किंग बेवरती विमान घेऊन जायचं, एरोब्रिजसाठी कुठे थांबायचं हे वैमानिकाला समजेल. देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलंय. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं पावलं उचलली असून I4Cच्या माध्यमातून देशातील सायबर गुन्हेगारांच्या 77,000हून अधिक क्रमांकाचा शोध लावून त्याचं व्हॉट्सअप ब्लॉक केलं जाणार आहे. जानेवारी महिन्यात 1940 नंतरचे सर्वाधिक विक्रमी तापमान नोंदवलं गेलं. ला निनामुळे जागतिक तापमान कमी होतं. 2024 हे पृथ्वीवरचं सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं. अशातच 2025 मध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कठोर धोरणामुळे बँकांचं कर्ज वितरण काही प्रमाणात थंडावलंय. मात्र सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण 72% पोहोचलंय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8,863 शाळांमधील 1,09,111 जागांकरता तब्बल 3,05,828 अर्ज आलेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढली जाणार आहे. महापालिका शाळांचं मिशन संपूर्ण या योजनेतनं यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या योजनांना स्थान दिलंय. येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरता राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अशोक मोहिते मारहाण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातनं अटक झाली. वाल्मिक कराड विरोधातली बातमी का पाहतो असा जाब विचारत अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 315 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री मावळ दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत झालं. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली. पुतळ्याच्या उभारणीसंदर्भातील कामाचा आढावा घेत 10 फेब्रुवारीला पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. कलाकाराला मारहाण करणारे सुशीलकुमार शिंदेचे पीए असो किंवा कोणीही चेलेचपाटे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सचिन कल्याण शेट्टींनी केली. अकोला पोलिसांनी अनोखी संकल्पना राबवून पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह खुल्या चर्चेचं आयोजन केलं होतं. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी कुटुंबासोबत संवाद साधला. दरम्यान पोलिसांनी मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन भोयर यांनी दिलं. मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आमदार सुरेश धस यांची भेट घेतली. उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. परभणीचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. परभणीच्या दंगलीत अमानुष लाठीमार केल्याचा घोरबाण यांच्यावरती आरोप आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ही भेट झाली असून भेटीत काय चर्चा झाली याबाबत स्पष्टता नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील भूमापन कार्यालयातील भूकर मापकाला 5,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. नंदुरबार लाच प्रतिबंधक विभागाकडनं अभिजित वळवी या भूकर मापकाला ताब्यात घेण्यात आलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. अलिबाग प्रीमियर लीगला राहुल नार्वेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. 8 फेब्रुवारीला माघेवारी म्हणजे जया एकादशी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय. माघी यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी येणारे भाविक चंद्रभागेत स्नान करून मगच विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचं स्नान पवित्र मानलं जातं आणि याचसाठी आता दगडी पुलाजवळच्या बंधाऱ्यातनं चंद्रभागा नदीपात्रात 240 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. सहकुटुंब सचिन तेंडुलकर राष्ट्रपतींच्या भेटीला गेला होता. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं नागपुरातील दीक्षाभूमीवर थायलंडवरून आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचं आगमन झालं. या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवरती गर्दी केली. सोयाबीन खरेदीला 1 महिन्याची मुदतवाढ द्या, नाहीतर राहिलेलं सोयाबीन मुंबईतल्या अरबी समुद्रात फेकून देऊ, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. वर्ध्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना हमीदरात सोयाबीनची विक्री व्हावी याची अपेक्षा आहे. दरवाढीच्या अपेक्षेसोबतच विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये, त्यामुळे सरकारनं खरेदीची मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावं लागतंय, तर पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळकेवाडी इथल्या दरड प्रवण क्षेत्रात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील वाड्या वस्त्यांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काम बंद पाडलं. छत्रपती संभाजीनगरच्या पारधी तांडा इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 27 विहिरी मंजूर करून दिल्यात. मात्र विहिरींच्या कामासाठी ग्रामपंचायत अडवणूक करत असल्याचा आरोप करत लाभधारकांनी जलसमाधी आंदोलन केलं. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा लाभधारकांनी दिला. यवतमाळपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती असलेल्या जामडोहमध्ये जलजीवन मिशनचं काम रखडले. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलं. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळ असलेल्या निलजे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रवासी दुसऱ्या पुलावरून जात असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात. नंदुरबारमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली, तर सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंदापूर महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या बेकायदेशीर वाळू माफियांवरती कारवाई केली. उजनी धरणात बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी पाण्यामध्ये बुडवून स्फोटकांच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या.